पब्लिक जे करायचे ते करणारे आज सतीश जागेवर बोलावले पण सतीश बोला काम तर पुरा तालुक्यात केले एकाच तालुक्यात पुरा तालुक्यातच केले आता कोणकोणती गाव सांगा वापरलाय तर ठीक आहे आजपर्यंत वापरलाय तर आता आम्हाला आमची अशी इच्छुकता आहे की सतीश बोला या बारीला आमदारकीला निवडून द्यायचे कारण की 15 वर्षापूर्वी आमची काही कामं झालेच नाही नदीला पुलं नाही ते पुलं केले ते पुलं वाहून गेले आम्ही कित्येक वेळेस बम साहेबाला रस्त्याची हे केलं वारंवार त्याला पाठराखण केली पण त्यांनी कधी रस्ते केले नाही 40 दिवसाला पाणी आम्हाला इतकी दूर असते आमच्या गावाची काहीच नाही सगळं आश्वासन भरपूर दिले त्यांनी रेल्वेचे आश्वासन दिले जायकवाडच पाणी बोरगावला येणार होतं सतीश भाऊ 100% सतीश भाऊ परिवर्तन होणार त्यांना 15 वेळेस कागदामध्ये बाजूला टाकून दिली बम साहेबाला सतीश भाऊ निवडून येणार 100% आम्ही त्यांच्या पाठीमागे सतीश चव्हाण वर्षाचा प्रशांत बम कारण ही लढाई ना एक 15 वर्षाचा आमदार आणि एक 17 वर्षाचा आमदार बरोबर जी पावर आहे ती सतीश भाऊ जवळ आहे पावर म्हणजे सतीश भाऊ मला लढायची पूर्ण पावर आहे भरपूर आश्वासन म्हणजे रेल्वे येणार आमच्या येणार विरोध डेव्हलप आज जर विरोध जर डेव्हलप राहिला असतं काय सांगाल बरं काय परिस्थिती तुमच्या गावामध्ये कोणाची हवा आहे कोणाची चर्चा आहे आता काय सगळे खेडेपाड्यातून फिरूच राहिले आता तुम्ही पोहोच राहिले बरोबर आहे आता सांगायचं तर काही कामच नाही पब्लिक तर जे करायचं ते करणारे आज सतीश जागेवर बोलावले बाकी बोलून काही मतलब नाही कशामुळे आजच बोलावले असं वाटतं आता त्यांनी 3 वर्ष सगळे पावती त्यांची सगळे समोरच त्याची कामं गेम आहे ते आता सगळ्या गावामध्ये तुम्हीच पाहू राहिले पुढे वातावरण कसे पुढे नाही त्याच्यामुळे काही सांगायचं काम नाही काय काय कामं केले बरं काय सांगता येतील का 2-4 कोण सतीश बोला आता काम तर पुरा तालुक्यात केले नाही एकाच तालुक्यात पुरा तालुक्यातच केले आता कोणकोणचे गाव सांगणार सगळेच केले ना ठीक आहे एखाद्या गावात केलं झालं असं पण प्रत्येक तालुक्यात त्यांनी कामं केली सगळ्याचीच कामं केली सुखा दुखाची सगळेच कामं केली त्यांनी सगळे मेन गोष्ट त्यांनी सुविधा चालू केली दवाखाने चालू केले तुम्हाला अँब्युलन्स चालू केली अजून कामाची जे पहिले आमदार कोण तुमचे आमदार आता काय प्रशांत भाऊ साहेब होते त्यांची कामं नाही का मतदारसंघात आता लोक आम्ही त्यांचीच कामं केली 15 वर्ष आम्ही 15 वर्ष त्यांचीच कामं केले पण आता यावेळेस आता पौराल तुम्ही पब्लिक हिशोबाने काम करणे नाही त्यांनी काय कामं केली नाही का गावात किंवा मतदारसंघात कामात नाही तुम्ही गावाचीच कंडिशन पाहता कॅमेरे बिमेरावरून काय केलं तुमच्या समोरची काय आमदार निधीतून कामं आमदार माहिती एक करता काही नाही गेलं आधी आता गावगावचे हे थोडं चिल्लर देते आपल्या सारखं बांधू शकतो पांढरण रस्ते गावात चिल्लर काम आहे माशांभूमी हे चिल्लर काम आहे ग्रामपंचायत काम करून घेते आमदार लेवलचे मोठे काम व्हायला तसे काही कामं नाही काय होईल मग आता परिस्थिती आज आता आम्हाला अपेक्षा आता सतीश भाऊची आता तेच आमचे मायबाप आहे काय होईल ते पुढचा विषय सतीश भाऊ आमदार नसताना का त्यांनी गल्ले वर्गामध्ये बरेचसे कामं दिली आमदार नसताना काय काय काम केले सांगता येतील रोड केले 4-5 रोड केले मागून रोड केला महिलांना रोड नव्हता तो रोड केलाय 1.5 कोटी पुढे निधी दिलाय सतीश भाऊ आमदार नसताना जर आमदार असताना एवढे काम नसताना कामं केली तर आमदार असताना किती कामं करतील सिमेंटचा रोड दिला पाठीमाग जायला महिलाला बाजारात येणाऱ्या मावल्याला नव्हता पाठीमागून सगळं बाजार इथून जात होते रोडवरून बस स्टँडहून पाठीमागून जात जे महिला होत्या मोठ्या मोठ्या घराण्यातल्या त्या अशा गावातून उन्हात जात होत्या तो रोड सतीश भाऊ आम्ही 2-5 जण गेलो आम्हाला रोड असा शॉर्टकट रस्ता करून द्या त्या चिखल होता गुडघेत जाते 4 महिने भाऊना तिथे 4 लेप करून फक्त 1.5 फूट उंचीचा रोड करून दिला जवळजवळ तो त्याला 1400 फूट लंबी तो रोड केला या कॉलनीमध्ये एक रोड केला आमदार नसताना बरं का काही संबंध नाही तो एक रोड करून दिला पुन्हा बाकी जागी बुरुम टाकून दिली काही शेतामध्ये बुरुम टाकली फक्त रस्त्याच्या समस्या होत्या का अजून बी काही समस्या भरपूर समस्या पाहतात सत्ता थोडी आल्यावर होईल आम्हाला गॅरंटी 100% गॅरंटी जनतेला काय काय अपेक्षा बरं हे व्हायला पाहिजे का तर रस्ते व्हायला पाहिजे जे लोक काही लोक वारले तर त्याला गाड्यात घालून आणला बरोबर त्या लोकांकरता वाड्या वस्त्यावर रस्ते झाले तर सारा लोकांचा ऑर्डर दूध यावा राहतो रस्त्याचं महत्व आहे शेतकऱ्याचं काय घेऊन वाड्या वस्त्यावर शेतकरी वाडी वस्त्यावर रस्त्याला दिला रस्ते झाले तर मुलांचे शिक्षण होणार आहे शाळेमध्ये हा म्हणलं हाच द्यायचं आम्हाला अनुभव आले वर्ष 2 वर्षामध्ये एकही रोड होणार नाही तालुक्याचा हे याचं म्हणणं आहे नक्कीच आपल्यासोबत अजून बरेच जण आपण त्यांना या समोर काय सांगाल बरं काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात आमच्या मतदारसंघामध्ये दोन्ही आमदार टॉपर आहे गावची समस्या असते आमदार दोन्ही टॉपर आहे पण पुढचं भविष्य काय होईल ते सांगू शकत नाही कारण दोन्ही समस्या सारखे आहे हे सतीश चव्हाण सांगितलं आणि आमदार बंबी सांगितलं की समस्या सारख्या दोन्ही साहस आहे
पुढचं भविष्य आम्ही सांगू शकतो नाही. काय म्हणतात म्हणजे हवा चर्चा काय असं नाही इकडं ते पुढची पुढे सांगतो दोघांची चर्चा. दोन्ही सेम सारखी चालू या समोर या. समांतर दोन्ही पण हा या बाबा समोर. काय सांगाल काय वाटतं बरं तुम्हाला एकंदरीत एकंदरीत अजून काही हवा नाही हा? नंतर 4-5 दिवसांनी हवा चालू आहे. 4-5 दिवस आता आलं ना जवळ आलं ना सगळं आणि मग आता अजून तापणी वातावरण बरोबर या समोर या. कोणीतरी या ना पुढे निरुडी धरणाची उंची वाढली 30-35 मीटर आम्हाला पाणी येऊ शकतं कशाचा निरुडी धरणाचं. निरुड धरण उंची वाढायला पाहिजे हा मग आता हे कोणी वाढवायला पाहिजे उंची आता येईल आता हे आमदार होईल सतीश भाऊ. हे हा, वाढू सतीश तुमचा. भाऊ वाढायला पाहिजे आता. वाढू तुमचा. सतीश भाऊ वाढले तर तेच फायदा आहे मग आम्हाला. सतीश भाऊ चांगला विकास केला तर सतीश भाऊ प्रचार करायचं काम नाही राहायचं पुढच्या 25 वर्षीला. बरोबर. आणि यावेळेस तर निवडून येणार 100%. सगळे सोयरे एक वली मराठवाड्यातली फुलताबाद आणि गंगापूर. मग फायदा होणार 100%. निवडून येणार म्हणजे येणारच.